ए भाजीवाले, थोडं पैसे कमी घेणारे, रोज इथेच बसतोस, एवढा भाव कशाला लावतोस? रस्त्याच्या कडेला बसलेल्या त्या माणसाने हसत उत्तर दिलं, ताई, भाव कमी करू शकतो, पण माझ्या मुलीचं स्वप्न कमी करू शकत नाही. तिच्यासाठीच हे सर्व करतोय. तो माणूस म्हणजे गणेश. वय फक्त 35, पण चेहऱ्यावर 50 वर्षांचं ओझं दिसत होतं. डोक्यावर उन्हाची कडक झळ, अंगावर फाटका शर्ट आणि बाजूला प्लास्टिकची टोपली भरून वांगी, टोमॅटो, मिरच्या हे सर्व होतं. पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यावर रोज तोच नजारा दिसायचा. लोक येतात, भाव करतात, काहीजण अपमान करतात, काहीजण उरलेली भाजी फेकून देतात. पण गणेश कधीच रडत नाही, कारण त्याला माहीत आहे, रडून पोट भरत नाही, पोट मेहनतीने भरतं. त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतात. त्याचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आयुष्याशी झगडत होता. गणेशची एक 8 वर्षांची मुलगी आर्या, तिच्या डोळ्यात चमक होती. ती अभ्यासात खूप हुशार होती. ती रोज गणेशला म्हणायची, बाबा, मी मोठी होऊन डॉक्टर होणार. तिला कुठे कळत होतं, डॉक्टर होण्यासाठी किती पैसे लागतात. गणेश हसायचा, पण आतून तुटायचा, कारण त्याला माहीत होतं, ज्याला स्वतःचं घर नाही, तो मुलीला डॉक्टर कसं बनवणार. मुलीची समजूत काढण्यासाठी तो होकार तर द्यायचा, पण माहीत नव्हतं पुढे काय होईल. रोजचा दिवस असाच जात होता. एक दिवस एक मोठी गाडी आली. गाडीतून एक श्रीमंत बाई उतरली. ती गणेशकडे भाजी विकत घेत होती आणि अचानक म्हणाली, तुमच्यासारख्यांनी स्वप्न पाहायची नाहीत. तुमचं काम फक्त भाजी विकायचं आहे. श्रीमंत आणि पैसेवाले लोकच ते स्वप्न बघतात आणि पूर्ण करतात. आजूबाजूचे लोक हसू लागले. त्या क्षणी गणेशच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने मान खाली घातली नाही. तो शांतपणे म्हणाला, मॅडम, आज मी रस्त्यावर बसलोय, पण उद्या माझी मुलगी तुमच्या मुलाचा उपचार करेल. सगळे शांत झाले. म्हणजे याचा अर्थ काय? त्या बाईने विचारलं. गणेशने उत्तर दिले, मी माझ्या मुलीला एक दिवस नक्की डॉक्टर बनवणार. त्यासाठी अजून कितीही कष्ट घ्यावे लागले तरीही चालतील, पण तिचे स्वप्न मात्र मी पूर्ण करणार. गणेशला पाहून ती बाई भाजी घेऊन लगेचच निघून गेली. त्या रात्री अचानक मुसळधार पाऊस पडला. गणेशची संपूर्ण भाजी वाहून गेली. पैसे काहीच नाहीत. उधारी वाढली होती. मुलीची शाळेची फी बाकी होती. पत्नी रडत म्हणाली, आता पुरे झालं, गावाला जाऊया. तिकडे आपण दुसऱ्याच्या शेतात राबून पोट भरूया. गणेश शांत बसला आणि त्या रात्री त्याने देवाकडे प्रार्थना केली, देवा, मला श्रीमंत करू नकोस, फक्त माझ्या मुलीचं स्वप्न वाचव. आता जर आम्ही गावाकडे गेलो तर पुन्हा कधीच आम्हाला शहराकडे यायला मिळणार नाही आणि कदाचित माझ्या मुलीचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. रात्री पाऊस थांबला, पण गणेशच्या आयुष्यातलं वादळ अजून थांबलं नव्हतं. सकाळी तो उठला तर झोपडीच्या छपरातून पाणी थेंब थेंब गळत होतं. कोपऱ्यात ठेवलेली शाळेची बॅग पूर्ण ओली झाली होती. आर्या शांत बसून तिची पुस्तकं उन्हात वाळवत होती. गणेशने विचारलं, बाळा, आज पुस्तक पावसाने भिजली म्हणून रडली नाहीस? ती हसली, बाबा, पुस्तक ओली झालीत. ते उन्हाने सुकतील, पण माझं स्वप्न तर सुकणार नाही ना. त्या एका वाक्याने गणेशच्या छातीत काहीतरी तुटलं. मुलीचा समजूतदारपणा बघून त्याला वाईट वाटत होते. दुसऱ्याच दिवशी शाळेत मुख्याध्यापकांनी आर्याला ऑफिसमध्ये बोलवलं. तिला माहीत होतं, आपण फी भरली नाही म्हणूनच सरांनी बोलवलं आहे. फी 3 महिने बाकी आहे. उद्यापासून शाळेत येऊ नकोस. जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत शाळेत यायचे नाही. आर्याच्या हातातली वही खाली पडली. सरांचे बोलणे ऐकून तिला फारच रडायला येत होते. तिने सरांना विचारले, सर, मी पहिल्या नंबरने पास झाली ना, माझी फी माफ होऊ शकत नाही का? आमची गरीब परिस्थिती आहे, त्यात माझी काय चूक? या प्रश्नाचे सरांच्या जवळ उत्तर नव्हते. गणेश सगळीकडे पैशांसाठी फिरत होता. खूप लोकांकडे त्याने उधारी मागितली,
पण कोणीही दिली नाही. ज्यांना रोज स्वस्त भाजी देत होता त्यांनी दार बंद केलं. एकाने तर सरळ सांगितलं, तुझ्यासारखे 1000 येतात रोज, कुणाला मदत करायची? गणेश असाच थकून थकून रस्त्यावर बसून रडू लागला, पण कोणीही त्याला त्याचे कारण विचारलेही नाही. संध्याकाळी तो निराश चेहऱ्याने घरी परतला. त्याच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून रात्री आर्या त्याच्या जवळ बसली. बाबा, उद्यापासून मीही तुमच्यासोबत भाजी विकेन. नाही, तू डॉक्टर होणार आहेस, भाजी वगैरे काही विकायची नाहीस. आर्या म्हणाली, डॉक्टर व्हायचंय म्हणूनच तुमच्यासोबत उभी राहणार आहे. तिने वडिलांपासून जास्तच हट्ट केला. त्यामुळे गणेश मनात नसतानाही त्या गोष्टीसाठी तयार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी रस्त्यावर एक लहान मुलगी शाळेचा ड्रेस घालून भाजी विकताना लोकांनी पाहिलं. ती मोठ्याने म्हणत होती, ताजी भाजी घ्या आणि एका डॉक्टरचं स्वप्न वाचवा. तिच्याकडे पाहून लोक थांबू लागले. कोणी व्हिडिओ काढला, कोणी विचारलं, काय चाललंय हे? आर्या शांतपणे सांगत होती, फी भरायला पैसे नाहीत म्हणून बाबा आणि मी मिळून मेहनत करतोय. तो व्हिडिओ सोशल मीडियावर गेला आणि एका रात्रीत हजारो लोकांनी तो पाहिला. तो व्हिडिओ साधा नव्हता. तो फक्त एका गरीब बाप मुलीचा संघर्ष नव्हता, तर तो होता भविष्यातील स्वप्नांचा आवाज. भाजी विकून बाप लेक घरी गेली. बऱ्यापैकी भाजी विकून त्यातून पैसे मिळाले होते. रात्री 11 वाजता पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलच्या केबिनमध्ये एक व्यक्ती तो व्हिडिओ पाहत होता. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिरुद्ध सोनवणे, पुण्यातील प्रसिद्ध हृदयतज्ज्ञ. शेकडो लोकांना नवजीवन देणारे डॉक्टर. पण त्या रात्री त्यांचं स्वतःचं मन हललं होतं. त्या मुलीचा व्हिडिओ पाहताना त्यांना अश्रू फुटत होते. त्यांना स्वतःचा भूतकाळ दिसला. व्हिडिओमध्ये आर्या म्हणत होती, ताजी भाजी घ्या आणि एका डॉक्टरचं स्वप्न वाचवा. डॉक्टर सोनवणे अचानक शांत झाले. त्यांच्या डोळ्यासमोर 25 वर्षापूर्वीचं दृश्य उभं राहिलं. तेही कधी काळी रस्त्यावर फळं विकायचे. त्यांच्या वडिलांनी मजुरी करूनच त्यांना शिकवलं होतं. लोकांनी त्यांनाही हसून अपमान केला होता. ते स्वतःशीच पुटपुटले, ही मुलगी म्हणजे मी आहे, 25 वर्षापूर्वीची. त्या मुलीला आपण मदत करायलाच हवी, असा त्यांनी निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी त्यांच्या सहाय्यकाला सांगितले, त्या व्हिडिओमधील मुलगी शोधा आणि तिच्या बाबांना सांगा आज दुपारी 3 वाजता मला भेटायला यावं. व्हिडिओ दाखवून सर्वांनी त्या मुलीला शोधले आणि तिच्या आयुष्यातील हा कलाटणी देणारा दिवस ठरला. गणेशच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. रस्त्यावर बसलेल्या गणेशजवळ एक कार येऊन थांबली. सूटबूट घातलेला माणूस उतरला आणि गणेशकडे पाहून विचारले, तुम्ही गणेश? गणेश घाबरला. हो, पण काही चूक झाली का साहेब? तो माणूस हसला. नाही, तुमची काही चूक नाही, तुमचं नशीब बदलायला आलोय. त्या व्यक्तीने गणेशला आणि आर्याला गाडीमध्ये घेतले आणि गाडी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये गणेश आणि आर्या मोठ्या काचांच्या इमारतीसमोर उभे होते. आर्याने बोर्ड वाचला, सोनवणे हार्ट केअर. ती हळूच म्हणाली, बाबा, मी इथे कधीतरी डॉक्टर म्हणून येणार. ते फक्त हसले आणि आत गेले. डॉक्टर सोनवणे त्यांच्यासमोर उभे होते. त्यांनी काही क्षण आर्याकडे पाहिलं आणि म्हणाले, डॉक्टर साहेब, कसं वाटतंय आज भाजी विकायला? आर्या गोंधळली. ते हसले, कारण मला माहीत आहे तू नक्की डॉक्टर होणार आहेस. थोडेसे आर्यासोबत बोलून डॉक्टर सोनवणे गंभीर झाले. गणेश, तुझ्या मुलीचं संपूर्ण शिक्षण मी करणार आहे. फी, पुस्तक, कोचिंग, सगळं काही. गणेशच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. साहेब, आम्ही तुमची परतफेड कशी करू? डॉक्टर शांतपणे म्हणाले, एक दिवस ही मुलगी डॉक्टर झाली आणि एखाद्या गरीब मुलाचं स्वप्न वाचवलं, तीच माझी परतफेड समज. डॉक्टर अनिरुद्ध सोनवणे केबिनमध्ये खुर्चीवर बसलेले होते. समोर गणेश आणि आर्या.
एसीची थंड हवा चालू होती, पण गणेशच्या कपाळावर घाम होता. डॉक्टरांनी पुन्हा विचारलं, आर्या, तुला खरंच डॉक्टर व्हायचं आहे? आर्या शांत उभी राहिली. तिने तिचे छोटे हात एकत्र केले आणि म्हणाली, साहेब, मला डॉक्टर व्हायचं आहे, कारण मला श्रीमंत व्हायचं नाही. मला कोणाचं वडील रस्त्यावर रडताना बघायचं नाही. केबिनमध्ये पूर्ण शांतता पसरली. ती पुढे म्हणाली, काल माझे बाबा लोकांसमोर पैशासाठी रडले, पण ते माझ्यासमोर कधीच रडले नाहीत. मला माहीत आहे ते माझ्यासाठी सगळं सहन करतात. तिचा आवाज थरथरत होता. जर मी डॉक्टर झाले तर मी गरीब लोकांकडून फी घेणार नाही, कारण मला माहीत आहे फी भरताना वडिलांचं हृदय किती तुटतं. डॉक्टर सोनवणे खुर्चीतून उठले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी आर्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आजपासून फक्त तू माझी विद्यार्थिनी नाहीस, तू माझं अपूर्ण स्वप्न आहेस. गणेश जमिनीवर बसून रडू लागला. आर्या अचानक डॉक्टरांकडे बघून म्हणाली, साहेब, एक वचन द्याल? काय? जर मी कधी हार मानली तर मला आठवण करून द्या. मी भाजी विकत डॉक्टर होण्यासाठी उभी होते. डॉक्टरांनी तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाले, तू हार मानणार नाहीस, कारण तुझ्या डोळ्यात मला माझा भूतकाळ दिसतो. डॉक्टर अनिरुद्ध सोनवणे यांनी स्वतः फोन करून आर्याचा प्रवेश निश्चित केला. पुण्यातील नामांकित शाळा, विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल. ही शाळा म्हणजे श्रीमंत मुलांचं जग. मोठी इमारत, इंग्लिश बोलणारे विद्यार्थी, एसी क्लासरूम आणि बाहेर महागड्या गाड्यांची रांग. आर्याचा त्या शाळेतील पहिलाच दिवस होता. आर्याने नवीन युनिफॉर्म घातला, पण तिचे शूज जुनेच होते. गणेशने ते रात्रभर पॉलिश केले होते. शाळेच्या गेटवर उभं राहून तो म्हणाला, बाळा, आज जा. आज तू फक्त माझी मुलगी नाहीस, माझा अभिमान आहेस. आर्या आत गेली, पण तिला सगळ्यांच्या नजरा जाणवत होत्या. सर्वजण भाजीवाली मुलगी याच नजरेने तिच्याकडे पाहत होते. लंच ब्रेकमध्ये काही मुली तिच्याजवळ आल्या. तू तीच ना, व्हायरल व्हिडिओवाली, भाजीवाली डॉक्टर? असं विचारल्यावर तिला थोडं वाईट वाटले. कुणीतरी तिच्या डब्याकडे पाहून हसत म्हणालं, तुझ्या डब्यात वांग टोमॅटोच असतील ना? सगळे हसू लागले. आर्याचा घसा कोरडा पडला. तिच्यासोबतचे असे वागणे पाहून ती शांत म्हणाली, हो, माझ्या बाबांनी विकलेली भाजीच आहे, पण त्याच भाजीने मला ताकद मिळते. क्षणभर शांतता पसरली. दुसऱ्या दिवशी सकाळीच समोर अचानक शाळेच्या कॉरिडॉरमध्ये श्रीमंत बाई दिसली. ती आपल्या मुलाला सोडायला आली होती. ती आर्याकडे पाहून थांबली. ओळख पटली. अरे वा, आता मोठ्या शाळेत आलीस. आर्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, हो मॅडम, कारण स्वप्नांना शाळेची फी थांबवू शकत नाही. बाईचा चेहरा उतरला. क्लासमध्ये पहिल्याच दिवशी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला. आर्याला सगळं कळत होतं, पण बोलताना शब्द अडखळत होते. काही मुलं पुन्हा हसली. तेवढ्यात क्लास टीचर म्हणाली, सायलेन्स, टॅलेंट डज नॉट कम फ्रॉम मनी. सगळे शांत झाले. आर्याने उत्तर दिलं, थोडं अडखळत, पण बरोबर उत्तर दिले. तो दिवस संपला, पण लढाई सुरू झाली. घरी आल्यावर गणेशने विचारले, कसं वाटलं? आर्या म्हणाली, बाबा, मोठी शाळा आहे, पण माझं मन अजून मोठं करायचं आहे. त्या रात्री ती उशिरापर्यंत अभ्यास करत बसली, कारण आता तिची लढाई फक्त फीची नव्हती, तर स्वतःला सिद्ध करण्याची होती. असेच वर्ष निघून गेले. आर्या आता खूपच अभ्यास करून हुशार झाली होती. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होणार होता. विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूलचा मोठा हॉल भरला होता. पालक, विद्यार्थी, शिक्षक सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताण आला होता. गणेश मागच्या रांगेत शांत बसला होता. त्याच्या हातात अजूनही भाजीच्या पिशवीचा वास होता. तो थेट बाजारातून इथे आला होता. आर्या स्टेजकडे पाहत उभी होती. तिचे हात थरथरत होते, पण डोळ्यात भीती नव्हती. निर्धार होता आणि नाव पुकारलं गेलं. प्राचार्य माईक समोर आले.
या वर्षीचा 10वीचा टॉपर उत्सुकतेने ऐकण्यासाठी हॉलमध्ये शांतता पसरली. 98.7% गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे. क्षणभर सगळ्यांचा श्वास थांबला. आर्या गणेश कदम. सगळीकडे स्तब्धता. आणि मग टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. हॉलमध्ये काही क्षण पूर्ण शांतता पसरली. ज्यांनी तिची थट्टा केली होती तेच विद्यार्थी अवाक झाले. नंतर अनेक टाळ्यांचा आवाज घुमला. गणेशच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो उभा राहिला, पण त्याचे पाय थरथरत होते. आर्या स्टेजवर गेली.